हं. सहसा जेव्हा आपण एखाद्या 15 किंवा 16 वर्षांच्या मुलाच्या मानसिकतेचा विचार करतो ना, तेव्हा डोळ्यांसमोर काय येतं? एक गोंधळलेलं व्यक्तिमत्व. बरोबर. एक गोंधळलेलं किंवा जास्तीत जास्त स्वतःच्याच विश्वात रमलेलं किंवा मग अभ्यासाच्या आणि करिअरच्या दबावाखाली असलेलं असं एखादं व्यक्तिमत्व. नक्कीच. कारण त्या वयात जग समजून घेण्याची एक प्रकारची फक्त सुरुवातच झालेली असते. एक्झॅक्टली. पण इतिहासाची पानं चाळताना आपल्याला एक असाही 15 वर्षांचा मुलगा भेटतो, ज्यानं चक्क एका राज्याचं नेतृत्व कसं करावं यावर लिहून ठेवलंय. हो, आणि तेही खूप सखोल. हो ना. म्हणजे इकॉनॉमी कशी सांभाळावी, गुप्तहेरांचे जाळे कसे विणावे आणि शत्रूंना कसं नेस्तनाबूत करावं यावर एक पूर्ण मास्टर क्लास लिहून ठेवलाय. क्या बात है. तर द डीप डाईव्हच्या या अभ्यास सत्रात आज आपण एका अशाच ऐतिहासिक आणि थक्क करणाऱ्या दस्तऐवजाची चर्चा करणार आहोत. हा दस्तऐवज आहे श्री बुधभूषणम हा ग्रंथ, जो खुद्द धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या 14व्या-15व्या वर्षी म्हणजे साधारण 1673-74च्या सुमारास लिहिला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्याकडे या ग्रंथाचे जे स्रोत उपलब्ध आहेत ना, त्यात प्रत्यक्ष संभाजी महाराजांच्या मूळ हस्ताक्षरातील पहिल्या पानाचे चित्रही आहे. अरे अच्छा. म्हणजे हे खूपच दुर्मिळ आहे. खूपच. पण बघा, आजच्या आपल्या या सखोल चर्चेचे उद्दिष्ट केवळ या ऐतिहासिक चमत्काराचे कौतुक करणे नाहीये, हं, तर त्या ग्रंथातील सिद्धांतांमागील जो तर्क आहे ना, तो समजून घेणं हे आपलं मुख्य मिशन आहे. बरोबर. संभाजी महाराज हे एक अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेचे धनी होते, हे तर सर्वश्रुत आहेच. पण जेव्हा आपण बुधभूषणमधील नेमके विचार वाचतो ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? ती म्हणजे हा केवळ जुन्या ग्रंथांचा जसं की कामंदकीय नीतिसार, मनुस्मृती किंवा मत्स्यपुराण यांचा केवळ अनुवाद नाहीये. अच्छा, म्हणजे कॉपी पेस्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. एका किशोरवयीन राजपुत्राने या प्राचीन सिद्धांतांचा अभ्यास करून त्याला स्वतःचे वडील म्हणजे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रत्यक्ष प्रशासकीय कारभाराच्या प्रयोगांची जोड दिली आहे. क्या बात आहे. म्हणजे थिअरी आणि प्रॅक्टिकल यांचा सुरेख संगम. एक्झॅक्टली. हा ग्रंथ म्हणजे राजकारण, प्रशासन आणि मानवी मानसशास्त्राचे सखोल निरीक्षण करून काढलेलं एक अत्यंत प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. आणि ते आजच्या काळातही कसं सुसंगत आहे, हे आपण जसे जसे याचे स्तर उलगडत जाऊ तसतसं स्पष्ट होईल. खरंच, म्हणजे कोणत्याही साम्राज्याची, राज्याची किंवा अगदी आजच्या संदर्भात पाहायचं तर एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट संस्थेची ताकद ही त्याच्या सर्वोच्च नेत्यावर अवलंबून असते. बरोबर. सगळा डोलारा त्या एका केंद्रबिंदूवर उभा असतो. हो ना. त्यामुळे या ग्रंथात आदर्श राजा किंवा आदर्श नेता या संकल्पनेची व्याख्या कशी केली आहे हे पाहणं खूप औत्सुक्याचं ठरतं. मी विचार करत होतो की यात राजाची नक्की व्याख्या काय असेल. यावर ग्रंथात केलेली मांडणी अत्यंत भेदक आहे. कसं आहे ना, साधारणपणे मध्ययुगीन काळात राजा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हातात तलवार घेतलेला, युद्धासाठी नेहमी सज्ज असलेला असा कोणीतरी. बरोबर. एक शारीरिकदृष्ट्या बलाढ्य असलेला योद्धा अशीच प्रतिमा असते. पण बुधभूषण सांगतं की राजा हा असा अद्भुत पुरुष असतो ज्याची बुद्धी हेच त्याचे सर्वात मोठे शस्त्र असते. अच्छा, बुद्धी हे शस्त्र. हो. आणि संपत्ती हे त्याचे चिलखत असते. म्हणजे शारीरिक बळापेक्षा इथे बौद्धिक क्षमतेला आणि सामरिक विचारसरणीला सर्वोच्च स्थान दिलंय. हे खूपच सूक्ष्म निरीक्षण आहे. हो ना. राजाचे काम स्वतः रणांगणावर जाऊन प्रत्येक युद्ध लढणे हे नाहीये, तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अशी यंत्रणा उभी करणे आहे जी त्याच्यासाठी विजय मिळवून देईल. क्या बात है. कारण केवळ शारीरिक ताकद असलेला योद्धा भावनेच्या आहारी जाऊन चुका करू शकतो. एक्झॅक्टली. पण ज्याची बुद्धी हे शस्त्र आहे तो परिस्थितीनुसार निर्णय घेईल. आणि या संदर्भात ग्रंथात राजाच्या स्वतःवरील नियंत्रणाचाही काही मुद्दा येतो का? हो, नक्कीच. यासाठी ग्रंथात अत्यंत अचूक शब्द वापरले आहेत. जितक्रोध आणि जितेंद्रिय. जितक्रोध म्हणजे रागावर नियंत्रण ठेवणारा? बरोबर. ज्या राजाने स्वतःच्या रागावर आणि सर्व इंद्रियांवर विजय मिळवला आहे, तोच खऱ्या अर्थाने राज्य चालवू शकतो. यामागील मानसशास्त्र असं आहे की सत्ता ही माणसाच्या त्रुटींना खतपाणी घालते. जर राजाला एखाद्या विशिष्ट गोष्टीचा व्यसन असेल किंवा तो खूप रागीट असेल, तर शत्रू किंवा स्वार्थी मंत्री त्याच्या याच कमकुवत दुव्याचा फायदा घेऊ शकतात. हो, बरोबर आहे. ते त्याला सहज मॅनिप्युलेट करू शकतात. अगदी तेच. राजाचे स्वतःवर नियंत्रण नसेल तर तो राज्याच्या साधन संपत्तीचा स्वतःच्या खाजगी सुखासाठी गैरवापर करेल. आणि अजून एक महत्वाचा शब्द यात आहे, राजा दीर्घसूत्री नसावा.
दीर्घसूत्री म्हणजे कोणतेही काम लांबवणारा किंवा आळशी नसावा, वेळच्या वेळी निर्णय घेणारा असावा. बापरे. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सत्तेच्या सर्वोच्च स्थानी बसणाऱ्या व्यक्तीला सर्वात आधी स्वतःच्या मनावर हुकूमत गाजवावी लागते. हो ना. म्हणजे हे अगदी आजच्या काळातील मोठ्या बिझनेस लीडरशिपच्या शिस्तीसारखेच आहे. पण जेव्हा राजपुत्राच्या जडणघडणीचा विषय येतो तेव्हा मला असा प्रश्न पडला होता की राजवाड्याच्या आतल्या राजकारणही तितकेच गुंतागुंतीचे असते ना. हो, खूपच. विशेषतः भावंडांमधील संबंध. सत्ता म्हटली की तिथे वारसा हक्कावरून संघर्ष तर अटळच असतो. मग या कौटुंबिक राजकारणाबद्दल बुधभूषण काय सांगतं? इथेच ते संभाजी महाराजांची प्रगल्भता खऱ्या अर्थाने समोर येते. त्यांनी मानवी स्वभावाचा आणि इगोचा अतिशय सखोल अभ्यास केलेला दिसतो. अच्छा. ग्रंथात एक अतिशय कडक नियम सांगितला आहे. राजपुत्राने आपल्या सख्ख्या भावंडांसमोर स्वतःच्या मोठेपणाचे, ताकदीचे किंवा कर्तृत्वाचे प्रदर्शन कधीही करू नये. एक मिनिट. स्वतःच्याच भावंडांसमोर? हो, स्वतःची बढाई मारणे हे राजपुत्रासाठी अत्यंत घातक मानले आहे. हा मुद्दा खरोखरच खूप विचार करायला लावणारा आहे. कारण नैसर्गिक मानवी प्रवृत्ती अशी असते की जिथे स्पर्धा असते तिथे माणूस स्वतःचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बढाई मारतोच. अगदी नैसर्गिक आहे ते. मग राजपुत्रा स्वतःला मुद्दाम कमी का लेखायचे? कसंय बघा, बढाई मारल्याने कदाचित तात्पुरते वर्चस्व प्रस्थापित होईलही, पण त्यामुळे अप्रत्यक्षपणे भावंडांचा अहंकार दुखावला जातो. त्यांच्या मनात असुरक्षिततेची आणि सुडाची भावना निर्माण होते. घरातच एक प्रकारची कटुता आणि वैर तयार होतं. बरोबर. आणि राजघराण्यात जेव्हा अशी अंतर्गत फूट पडते ना, तेव्हा बाहेरील शत्रूंना राजवाड्यात प्रवेश करणे आणि कट रचणे अत्यंत सोपे जाते. अरेच हा. हे अगदी आधुनिक काळातील मोठ्या बिझनेस घराण्यांमध्ये किंवा कॉर्पोरेट विश्वात जे वाद होतात ना, अगदी तसंच आहे. हो, त्यामागेही बहुतांश वेळा हेच मनोवैज्ञानिक कारण असतं. एकाचं अहंकार आणि दुसऱ्याची दुखावली गेलेली भावना. 15 वर्षांचा एक तरुण या मानवी कमकुवतपणाचे एवढे अचूक विश्लेषण करतो हे थक्क करणारे आहे. क्या बात आहे. आणि याच मानसिक शिस्तीचा भाग म्हणून व्यसनांपासून दूर राहण्याचंही काही सांगितलंय का? हो, नक्कीच. राजपुत्राला तारुण्यात पदार्पण करतानाच इंद्रिय नियंत्रणाचे शिक्षण दिलेच पाहिजे यावर खूप भर दिला आहे, जेणेकरून तो व्यसनाच्या जाळ्यात अडकून राज्याचा विनाश करणार नाही. क्या बात आहे. म्हणजे एक परिपूर्ण स्वतःवर नियंत्रण असलेला आणि अत्यंत व्यावहारिक असा नेता तयार झाला. पण तो एकटा तर राज्य चालू शकत नाही ना? अजिबात नाही. सत्तेच्या केंद्रस्थानी कितीही हुशार व्यक्ती असली तरी प्रशासनाचा गाडा ओढण्यासाठी त्याला एका सक्षम टीमची म्हणजे मंत्रिमंडळाची गरज असतेच. मग एकाधिकारशाहीतून हुकुमशाहीकडे न जाता अधिकारांचे विकेंद्रीकरण कसे करावे यावर ग्रंथात काही नियम आहेत का? होय, बुधभूषणमध्ये अमात्य किंवा मंत्र्यांची निवड कशी करावी याचे अत्यंत स्पष्ट निकष दिले आहेत. अच्छा. मंत्री हा ऊहापोह विशारद असावा. ऊहापोह विशारद म्हणजे काय? म्हणजे कोणत्याही प्रश्नाच्या सर्व बाजू तपासून पाहणारा, साधक-बाधक चर्चा करणारा आणि वाटाघाटीत कुशल असावा. पण यातला सर्वात क्रांतिकारी नियम पुढे आहे. कोणता? राजा जेव्हा एखादा चुकीचा निर्णय घेत असेल किंवा तो सल्ला ऐकण्याच्या मनस्थितीत नसेल आणि समजा क्रोधाच्या आहारी गेला असेल, तरीही मंत्र्याने घाबरून न जाता राजाला योग्य तोच सल्ला दिला पाहिजे. अरे वा. याचा अर्थ मंत्रिमंडळात येस मॅन असणे हे राज्यासाठी सर्वात मोठं संकट आहे. एक्झॅक्टली. जे लोक केवळ राजाची मर्जी सांभाळण्यासाठी होला हो करतात ते खरे मंत्री नाहीतच. अगदी बरोबर. ग्रंथात महाभारतातील विदुराचा अत्यंत चपखल संदर्भ दिला आहे इथे. धृतराष्ट्र ऐकत नसतानाही त्याच्या रागाची पर्वा न करता विदुराने त्याला कायम हिताचाच आणि सत्याचा उपदेश केला. बरोबर. मंत्री असाच निर्भय हवा. जे मंत्री व्यसनाधीन आहेत किंवा फक्त स्वतःचं पद वाचवण्यासाठी गोड बोलतात ना, ते राज्याला आतून पोखरतात. अशा दुर्मंत्र्यामुळे राजाची अवस्था पंख छाटलेल्या पक्षासारखी होते. म्हणजे राजाकडे क्षमता असूनही तो उड्डाण करू शकत नाही. खूपच सुंदर उपमा आहे ही. आणि या संपूर्ण प्रशासकीय रचनेत मग गुप्तहेर खात्याला किती महत्त्व दिले? खूप जास्त महत्त्व आहे. कारण कोणताही निर्णय घेण्यासाठी अचूक माहिती किंवा डेटा असणे अत्यंत गरजेचं असतं ना. हो ना. गुप्तहेरांना तर ग्रंथात चक्क राजाचे डोळे मानले आहे. त्यासाठी 4 चक्षू हा शब्द वापरला आहे. 4 चक्षू? हो, कारण राजा स्वतः प्रत्येक गावात, प्रत्येक सीमेवर किंवा शत्रूच्या गोटात जाऊ शकत नाही. त्यामुळे हेर हेच त्याचे पाहण्याचे माध्यम असतात. राजाचे निर्णय हे पूर्णपणे गुप्तहेरांनी आणलेल्या माहितीवरच अवलंबून असतात. पण इथे मला एक शंका येते.
ही तर खूप मोठी सिस्टमिक रिस्क झाली ना. कशी काय? जर राजाचे निर्णय पूर्णपणे हेरांच्या माहितीवर अवलंबून असतील आणि समजा एखाद्या हेरानेच मुद्दाम चुकीची माहिती दिली तर. संभाजी महाराजांनी यावर एक अत्यंत भक्कम क्रॉस व्हेरिफिकेशन सिस्टम दिली आहे. अच्छा. ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की राजाने एकाच गुप्तहेराच्या गोड बोलण्यावर किंवा त्याने आणलेल्या माहितीवर कधीही डोळे झाकून विश्वास ठेवू नये. बरं. मग काय करावं? माहितीची पुष्टी करण्यासाठी एकमेकांना अजिबात न ओळखणाऱ्या किमान 2 वेगवेगळ्या गुप्तहेरांकडून तीच माहिती स्वतंत्रपणे काढून ती तपासावी. अरे वा, हे तर एक प्रकारचं झिरो ट्रस्ट आर्किटेक्चर झालं. एक्झॅक्टली. जर त्या 2 गुप्तहेरांना एकमेकांची ओळखच नसेल तर ते संगनमत करून राजाला खोटं रिपोर्ट देऊ शकणार नाहीत. नेमके हेच. आणि या प्रक्रियेत गुप्तहेर कुणालाही संशय येऊ नये म्हणून कोणत्या वेशात असावेत याचेही खूप बारकावे दिलेत. कोणते वेश? ते व्यापारी, संन्यासी, वैद्य किंवा ज्योतिषी अशा विविध रूपांत असावेत. यामागील तर्क असा आहे की लोक सहसा संन्यासी किंवा ज्योतिषी यांच्यासमोर आपली गुपिते सहज उघड करतात. हो, हे अगदी खरं आहे. किंवा एक वैद्य घरात जाऊन कुटुंबातील आजारी माणसाला तपासताना घरातील अंतर्गत परिस्थितीचा सहज अंदाज घेऊ शकतो. म्हणजे ही वेषांतरे केवळ लपण्यासाठी नसून माहितीच्या अगदी मुळापर्यंत पोचण्यासाठी आहेत. बापरे, उत्तम नेतृत्व, निर्भय मंत्री आणि अभेद्य गुप्तहेर यंत्रणा, हे सगळं पाहिल्यानंतर एक भक्कम प्रशासकीय चौकट डोळ्यासमोर उभी राहते. हो. पण ही संपूर्ण व्यवस्था चालवण्यासाठी एका गोष्टीची नितांत आवश्यकता असते आणि ती म्हणजे पैसा किंवा साधनसंपत्ती. नक्कीच. रिसोर्सेसशिवाय काहीच शक्य नाही. हो ना. कोणताही उत्तम विचार प्रत्यक्ष अंमलात आणायचा असेल तर रिसोर्सेस लागतातच. इथून राज्याच्या अर्थव्यवस्थेकडे पाहण्याचा या ग्रंथाचा दृष्टिकोन कसा आहे? अर्थव्यवस्था ही राज्याची केवळ गरज नाहीये, तर ती राज्याची रक्तवाहिनी आहे. बुधभूषणमध्ये एका अतिशय प्रखर आणि स्पष्ट श्लोकाचा आधार घेतलाय. त्यात म्हटले की अर्थहीन किंवा गरीब राजा हा जिवंत असूनही मेल्यासारखाच असतो. जिवंत असूनही मेल्यासारखा? हो. ज्याच्याकडे संपत्ती नाही, त्याला या जगात कोणीही विचारत नाही, त्याचा सतत अपमान होतो आणि त्याच्या आज्ञेचे पालन कोणीही करत नाही. त्यामुळे खजिना समृद्ध असणं हे अस्तित्वासाठी एकदम अनिवार्य आहे. खजिन्याच्या सुरक्षेबद्दल मी एक गोष्ट वाचली होती जी थोडी धक्कादायक आणि अत्यंत कठोर वाटते. कोणती? त्यात असं म्हटलंय की राजाने आपला खजिना आपली मुले, पत्नी आणि मित्र यांच्यापेक्षाही अधिक महत्वाचा मानून सुरक्षित ठेवावा. हो, हे श्लोकात स्पष्ट लिहिलंय. म्हणजे कुटुंबापेक्षा संपत्तीला इतके वर्चस्थान देणं हे वरवर पाहता खूपच असंवेदनशील आणि स्वार्थी नाही का वाटत? यामागे नक्की काय विचार दडलेला असावा? मी मान्य करते की हा मुद्दा सुरुवातीला नक्कीच कठोर वाटतो. पण बघा, जेव्हा आपण त्याचे विश्लेषण करतो ना, तेव्हा त्यामागील राजकारणाचे अस्वस्थ करणारं वास्तव समजते. कसं काय? कोणताही वैयक्तिक पैशांचा लोभ नाहीये, तर हा संपूर्ण राज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राजा हा केवळ एका कुटुंबाचा प्रमुख नसतो, तर तो लाखो प्रजेचा पालक असतो. बरोबर. जर खजिनाच नसेल तर राज्याचे लष्कर पोचता येत नाही. पगार न मिळणारे लष्कर एकतर बंड करते किंवा राज्याच्या सीमा वाऱ्यावर सोडून जाते. लष्कर नसेल तर राज्याचे रक्षण करता येत नाही आणि मग शत्रू राज्यावर चालून येतो. आणि जेव्हा शत्रू राज्यात घुसतो ना, तेव्हा केवळ प्रजाच नाही तर राजाचे कुटुंबही मारले जाते. अच्छा, म्हणजे खजिना सुरक्षित ठेवणे हे अंतिमतः कुटुंबाला आणि राज्याला सुरक्षित ठेवण्याचंच एक हत्यार आहे. एक्झॅक्टली. व्यसनाधीन राजा जेव्हा खजिना रिकामा करतो तेव्हा राज्याची लक्ष्मी म्हणजे वैभव त्याला सोडून जाते आणि त्यासोबतच राज्याचे स्वातंत्र्यही नष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच तत्वाने राज्याभिषेकाच्या वेळी शिवराई आणि होण हे स्वतःचे चलन सुरू करून अर्थव्यवस्था मजबूत केली होती, जेणेकरून स्वराज्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. युक्तिवाद आता पूर्णपणे पटण्यासारखा आहे. म्हणजे जसं विमानात आणीबाणीच्या वेळी आपण आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावतो ना, जेणेकरून आपण इतरांना वाचवू शकू. अगदी तसंच राजाला आधी राज्याचा खजिना सुरक्षित करावा लागतो आणि जेव्हा संपत्ती आणि राज्याच्या सुरक्षेचा विषय येतो तेव्हा छत्रपतींच्या राज्यात गडकिल्ल्यांचा उल्लेख होणार नाही हे तर अशक्यच आहे. हो, ते तर स्वराज्याचे प्राणच होते. डिफेन्स मेकॅनिझम किंवा सामरिक सुरक्षेबद्दल ग्रंथात किल्ल्यांचे नक्की काय महत्त्व सांगितले आहे?
मनुस्मृतीचा संदर्भ देत बुधभूषणमध्ये गडांचे महत्त्व एका अत्यंत प्रभावी समीकरणात मांडली आहे. काय समीकरण आहे ते? त्यात म्हटलंय की किल्ल्याच्या तटावर उभा असलेला एक धनुर्धर 100 जणांना भारी पडतो आणि 100 सैनिक 10,000 सैनिकांशी लढू शकतात. बापरे, एकास 100 किंवा 100 10,000? हो, हे गडांचे सामरिक महत्त्व आहे. आणि हे केवळ अतिशयोक्ती नाहीये बरं का, त्यामागे खूप मोठे भूमिती आणि भौगोलिक फायदे आहेत. हो ना. डोंगरावर उभारलेल्या किल्ल्यावर चालून घेताना शत्रूला केवळ मराठा सैनिकांशी लढावे लागत नव्हते, तर त्यांना गुरुत्वाकर्षण, खडतर रस्ते आणि वरून होणारा अचूक मारा या सर्वांशी एकाच वेळी लढावे लागत होते. अगदी बरोबर. म्हणूनच मराठ्यांनी एवढी वर्षे बलाढ्य मुघल साम्राज्याला झुंजवून ठेवले. हां, हेच ते मेकॅनिझम आहे. ग्रंथात किल्ल्यांचे 6 मुख्य प्रकार सांगितले आहेत. धन्व म्हणजे वाळवंटातील, मही म्हणजे जमिनीवरील किंवा भुईकोट, अच्छा. नर म्हणजे सैन्याचा वेढा असलेला, वृक्ष म्हणजे घनदाट जंगलातील, अंबू म्हणजे जलदुर्ग आणि गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरील किल्ले. आणि यापैकी गिरिदुर्ग हे राज्याच्या सुरक्षेसाठी सर्वात उत्तम मानले आहेत. सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेचा पुरेपूर वापर करून शिवरायांनी याच गिरिदुर्गांच्या आधारावर आपले अभेद्य राज्य उभे केले आणि तीच शिकवण संभाजी महाराजांनी ग्रंथात सूत्रबद्ध केली. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंतच्या चर्चेत आपण पाहिलं की एक आदर्श राजा स्वतःवर कसे नियंत्रण ठेवतो, तो मंत्री आणि गुप्तहेरांची फळी कशी उभारतो, बरोबर, आणि खजिना तसेच किल्ल्यांच्या माध्यमातून राज्याची आर्थिक आणि लष्करी ताकद कशी भक्कम करतो. पण खऱ्या अर्थाने राजकारणाची कसोटी तेव्हा लागते जेव्हा या ताकदीचा वापर प्रत्यक्ष जगात करावा लागतो. हो, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. बरोबर. मुत्सद्देगिरी, डिप्लोमसी आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये ही ताकद कशी वापरायची याविषयी हा ग्रंथ काय मार्गदर्शन करतो? आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कूटनीतीसाठी प्राचीन राजनीतीतील षड्गुण म्हणजे 6 सूत्रांचा सिद्धांत ग्रंथात मांडला आहे. कोणते 6 गुण? हे 6 गुण राजकारणाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. संधी म्हणजे योग्य वेळी तह करणे, विग्रह म्हणजे शत्रूशी युद्ध करणे, यान म्हणजे शत्रूवर आक्रमण करणे, आसन म्हणजे तटस्थ राहणे किंवा योग्य वेळेची वाट पाहत वेढा घालून बसणे, द्वैधीभाव म्हणजे शत्रूच्या गोटात किंवा सैन्यात फूट पाडणे, आणि संशय म्हणजे स्वतःची ताकद कमी असताना एखाद्या बलाढ्य राजाचा आश्रय घेणे. हे तर एखाद्या अत्यंत गुंतागुंतीच्या बुद्धिबळाच्या खेळासारखे आहे, जिथे प्रत्येक चाल खूप विचारपूर्वक खेळावी लागते. एक्झॅक्टली. म्हणजे संधी म्हणजे थोडी माघार घेऊन प्यादे सुरक्षित करणे, यान म्हणजे थेट वजिराने आक्रमण करणे, आणि संशय म्हणजे राजाला वाचवण्यासाठी कॅसलिंग करणे. बरोबर. परिस्थितीनुसार कोणती चाल केव्हा खेळायची हे ज्याला समजते तोच खरा मुत्सद्दी. होय. आणि या मुत्सद्देगिरीत एक अत्यंत महत्वाचा मानसशास्त्रीय आणि रणनीतिक नियम ग्रंथात सांगितला आहे. काय? जेव्हा प्रसंग अत्यंत कठीण असतो किंवा शत्रू अधिक ताकदवान असतो, तेव्हा राजाने पर्वतासारखे शांत, अचल आणि सहनशील राहावे. आपला राग किंवा आपली योजना अजिबात प्रकट होऊ देऊ नये. अच्छा. पण जशी वेळ अनुकूल होईल आणि शत्रू गाफील राहील, तशी सापासारखी भयानक आक्रमकता धारण करून शत्रूचा समूळ नाश करावा. जोपर्यंत शत्रू मुळासकट नष्ट होत नाही, तोपर्यंत राज्याला कायमचा धोका असतो आणि पर्यायाने प्रजेला सुख मिळत नाही. राजकारणाचा आणि प्रजेच्या सुखाचा इथे खूप जवळचा संबंध जोडला गेलाय बघा. हो ना. सत्तेचा वापर हा केवळ राजाच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी नसून प्रजेच्या हितासाठी असावा, हा धागा यातून मिळतो. प्रजेबद्दल राजाची नक्की काय जबाबदारी सांगितली आहे त्यात? बुधभूषण अत्यंत स्पष्टपणे सांगते की राजाचा सर्वात मोठा धर्म किंवा कर्तव्य केवळ मंदिरे बांधणे किंवा दानधर्म करणे हे नाहीये. मग काय आहे? तर प्रजेला भयमुक्त करणे हे त्याचे सर्वोच्च कर्तव्य आहे. जो राजा प्रजेला बाह्य शत्रूंच्या आणि अंतर्गत शोषणाच्या भीतीपासून मुक्त करतो, तोच खरा राजा. बाह्य शत्रूंपासून रक्षण करणं हे तर सैन्याचं काम आहे, पण अंतर्गत शोषण म्हणजे नक्की काय अभिप्रेत आहे येथे? अंतर्गत शोषणाचा थेट संबंध प्रशासनातील भ्रष्टाचाराशी आहे. अच्छा. ग्रंथात विशेषतः कायस्थ किंवा लेखनिक या वर्गाचा उल्लेख आहे, जे महसूल आणि कागदपत्रांचं काम पाहत असत. जर हे अधिकारी भ्रष्ट झाले आणि त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून प्रजेला लुटायला सुरुवात केली, तर राजांनी त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, असे अतिशय कडक निर्देश आहेत. प्रजेचं रक्षण न केल्यास
प्रजेच्या दुःखाचा आणि पापाचा वाटा राजाला लागतो ही अत्यंत उच्च नैतिक मूल्य यात मांडली आहेत. आणि आपण पाहतो की हे सगळे नियम शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष आयुष्यातील घटनांशी कसे तंतोतंत जुळतात. हो, अगदी. म्हणजे मिर्झाराजे जयसिंग जेव्हा चालून आले तेव्हा मराठ्यांची ताकद कमी होती. त्यामुळे शिवरायांनी पर्वतासारखे शांत राहून पुरंदरचा तह म्हणजे संधी केली. बरोबर. पण कारतलब खानाला जेव्हा उंबरखिंडीत अडकवले तेव्हा सापासारखे आक्रमक होऊन गनिमी काव्याने त्याचा पूर्ण पराभव म्हणजे विग्रह केला. एक्झॅक्टली. आणि प्रजेला लुटणाऱ्या रांजाच्या पाटलाचा केलेला चौरंग हा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसवण्याचाच भाग होता. थोडक्यात सांगायचं तर बुधभूषण हे निव्वळ थेअरी नसून स्वराज्याच्या निर्मितीचा तो एक जिवंत आणि प्रॅक्टिकल आराखडाच आहे. अगदी बरोबर. हा ग्रंथ म्हणजे राजकारण, अर्थव्यवस्था, कूटनीती आणि नैतिकतेचा असा एक टाइमलेस दस्तऐवज आहे, जो कोणत्याही काळात आणि कोणत्याही नेतृत्वाला मार्गदर्शक ठरू शकतो. 15 वर्षांच्या एका तरुणाची ही वैचारिक झेप खरोखरच अवाक करणारी आहे. नक्कीच. पण या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आपल्याला एका अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणाऱ्या विरोधाभासाकडे वळायचंय. हो, मला वाटत होतं की तुम्ही हा मुद्दा काढाल. हो ना, कारण तो या ग्रंथातील सिद्धांतांना आणि प्रत्यक्ष इतिहासाला एकदम एकमेकासमोर उभा करतो. हाच तर या संपूर्ण अभ्यासाचा सर्वात उत्कंठावर्धक भाग आहे. कसं आहे ना, ग्रंथातील एका श्लोकात संभाजी महाराज अत्यंत स्पष्ट शब्दांत लिहितात की राजपुत्राने कधीही पित्याच्या आज्ञेचे उल्लंघन करू नये. मोठ्या पदाच्या किंवा सत्तेच्या लालसेने जो राजपुत्र आपल्या पित्याच्या विरोधात जातो तो नष्ट होतो. राजपुत्राची पित्याप्रती असलेली निष्ठा हा राज्याच्या स्थिरतेचा पाया मानला गेला आहे. हा नियम संभाजी महाराजांनी स्वतः लिहून ठेवलाय. स्वतः लिहिलाय. हो, पण जेव्हा आपण इतिहासाची पाने उलटतो तेव्हा दिसते की पुढे 1678च्या सुमारास संभाजी महाराज स्वतः मोगल सरदार दिलेरखानाला जाऊन मिळाले होते. हाच तो विरोधाभास जो खरंच चक्रावून टाकणारा आहे. म्हणजे जो राजपुत्र स्वतः वयाच्या 15व्या वर्षी कुटुंबातील इगो, पित्याप्रती असलेली निष्ठा आणि राज्याच्या सुरक्षेचे एवढे कठोर नियम लिहितो, तोच राजपुत्र काही वर्षांनी थेट आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या म्हणजे मुघलांच्या गोटात जाऊन का सामील होईल? हे उघड बंड नाही का? इथेच तर इतिहासाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन तयार होतो. ऐकणाऱ्यांना प्रश्न पडेल की हे असं कसं? पण जर आपण बुधभूषणमधील तर्काचा आणि सिद्धांतांचाच आधार घेतला तर एक अत्यंत वेगळा आणि धक्कादायक विचार समोर येतो. कोणता विचार? संभाजी महाराजांचे दिलेरखानाला जाऊन मिळणे हे खरोखरच बापाविरुद्ध केलेले बंड होते की याच ग्रंथात सांगितलेल्या षड्गुण आणि द्वैधी भाव या कूटनीतीचा तो प्रत्यक्ष वापर होता? एक मिनिट. द्वैधीभाव म्हणजे तुम्ही म्हणताय की ते बंड नसून शत्रूच्या सैन्यात फूट पाडण्यासाठी किंवा त्यांची रणनीती समजून घेण्यासाठी आखलेली ती एक गुप्त मोहीम असू शकते. हो. म्हणजे अ सिक्रेट डिप्लोमॅटिक मिशन. विचार करून पहा ना, शिवाजी महाराज त्यावेळी दक्षिणेच्या दिग्विजय मोहिमेवर असताना इकडे स्वराज्यावर मुघलांचा धोका वाढला होता. अशावेळी द्वैधी भाव म्हणजे शत्रूच्या गोटात शिरून त्यांच्यात संभ्रम आणि फूट पाडणे हा राजनीतीचाच एक भाग आहे. बापरे. जो तरुण वयाच्या 15व्या वर्षी एवढा प्रगल्भ विचार करू शकतो तो केवळ रागाच्या किंवा भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचे स्वराज्य संकटात टाकेल हे तार्किकदृष्ट्या अजिबात पटत नाही. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. याचा अर्थ तो 15 वर्षांचा मुलगा फक्त एक सैद्धांतिक ग्रंथ लिहित नव्हता, तर तो भविष्यातल्या एका अत्यंत धोकादायक आणि महाभयंकर राजकीय नाटकाची पटकथा आधीच लिहित होता. एक्झॅक्टली. बुधभूषण हे केवळ एक पुस्तक नाहीये, तर तो संभाजी महाराजांच्या संपूर्ण राजकीय प्रवासाचा ब्ल्यूप्रिंट आहे. हो. या एका विचारामुळे इतिहासातील त्या घटनेकडे पाहण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोनच बदलून जातो. हा ग्रंथ आणि त्यातील प्रत्येक श्लोक आपल्याला पुन्हा एकदा नव्याने आणि अधिक सूक्ष्मपणे वाचायला भाग पाडतो. नक्कीच. आणि हाच विचार सोबत घेऊन आपण या चर्चेची सांगता करत आहोत. सत्तेचे नियम आणि इतिहासातील रहस्य यांवर विचार करत रहा आणि नेहमी अशा नवीन गोष्टी शोधत रहा.